हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पहलगाम हल्ल्यातल्या आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त. आतापर्यंत 9 जणांची घरं जमीनदोस्त. लष्कर ए तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याची माहिती. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा आज रद्द. वैद्यकीय व्हिसा असलेल्यांना 29 एप्रिलपर्यंत सूट. पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएच्या हाती. गृह मंत्रालयाकडून अधिकृत सूचना जारी. एनआयएकडून गुन्हा दाखल. 2 दिवसात 175 जण ताब्यात. राजकारणात सगळ्यांचाच रोल बदलत राहतो. चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. 2034 पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील. बावनकुळेंचं वक्तव्य. फडणवीसांच्या तक्रारीनंतर पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांना एकनाथ शिंदेंची समज. लोकप्रतिनिधींच्या तोंडी आक्षेपार्ह वक्तव्य शोभत नाही. बोलताना काळजी घ्या. शिंदेंची ताकीद. जळगावमध्ये ऑनर किलिंगची घटना. चोपड्यात प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांचा मुलगी आणि जावयावर गोळीबार. मुलीचा मृत्यू तर जावई गंभीर जखमी. पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर रोममधील सेंट मेरी मेजर बॅसिलिका इथं अंत्यसंस्कार. जगभरातील राष्ट्रप्रमुखांची उपस्थिती. पावसामुळे आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स संघातील सामना रद्द. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या